स्वागत आहे आपलं उखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात. आज आहे आपला महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजचा दिवस 26वा आणि आपण बघत आहोत पैंजण पार्ट 10 आणि आपण बघत आहात रॉयल झालर घुंगरू पैंजण. अगदी पारंपरिक असं घुंगरांचं पैंजण आज आपण बनवतोय. कमेंटमध्ये लिहा आपण स्वतःला ह्या पैंजणला कोणत्या ड्रेसवर इमॅजिन करताय. साडीवर हे छान वाटेल असं वाटतंय की आपण हे लेहंग्यावर स्वतःला बघताय ह्या पैंजणला पायात घालून. तर एवढे सुंदर असे पैंजण आज आपण घरच्या घरी बनवतोय. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत व्हाईट पर्ल्स 4 mm साईजचे, गोल्डन बीड्स 2 mm साईज, जम्प रिंग 6 mm आणि 2 mm साईज आणि घुंगरू लागणार आहेत मुख्य म्हणजे 6 mm साईजचे आणि ह्यासोबतच नायलॉन वायर आणि आपण वापरतोय नीडल 12 नंबर साईजची. आपण सुरुवात करत आहोत आपल्या 4 मोत्यांपासून. हे 4 मोती आपण 4 mm साईजचे व्हाईट पर्ल्स घेतलेले आहेत, ज्यांचा आपण एक चौकोन फुलासारखा आकार तयार करणार आहोत आणि त्याला गाठ मारून हा आकार आपण सिक्युअर करणार, म्हणजे आपला धागा आणि ती गाठ सिक्युअर राहते. आता हे जे चौकोन एक फूल आहे त्याचीच आपल्याला साखळी बनवायची आणि त्या साखळी बनवण्यासाठी आता आपण दरवेळेस नीडलमध्ये घेणार 3-3 मोती, म्हणजे ही जी चौकोन फूल आहे आपलं एक, त्याच्याच पुढे एक 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 चौकोन फूल ॲड होत जाणार आणि आपली साखळी तयार होत जाणार. इथे आपण थोडा एक्स्ट्रा धागा सोडून आपला धागा कट करून घेतला आणि तो एक्स्ट्रा धागा आपण मोत्यांमध्ये पास करण्यासाठी सुई बाजूच्या मोत्यांमधून पास केली आणि असं आपलं फिनिशिंग असलेलं एक फूल तयार झालं. आता ह्यानंतर दरवेळेस आपण नीडलमध्ये 3-3 मोती घेणार आपली चौकोन फुलांची साखळी वाढवण्यासाठी आणि आपली जी नीडल आहे ती दरवेळेस आपण मधल्या मोत्यामधून पास करणार, म्हणजे आपलं चौकोन फूल 4 मोती असलेलं दरवेळेस तयार होत होत आपली ही फुलांची साखळी आपल्याला जेवढ्या लांबीची पाहिजे तेवढी आपण करून घेणार आहोत. आज या ठिकाणी आपण फुलांची ही साखळी करत आहोत 9.5 इंचेस एवढी लांब आणि अशीच आपण दरवेळेस 3-3 मोती घेऊन फुलांची साखळी आपली वाढवणार आहोत. हे डिझाईन जर आपण इमॅजिन करू शकत असाल कोणत्या ड्रेसवर घालू शकतो हे, कारण कोणत्याही ड्रेसची शान वाढवणारं, कोणत्याही ड्रेसचा लुक कंप्लीट करणारं असं हे डिझाईन असणार आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्यांसोबत मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा, म्हणजे सगळ्यांनाच कळेल की पैंजण सारखा एक दागिना आपण किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. प्राचीन काळातली जी पैंजण असायची तेव्हा ती पैंजण ही मोती, शंख, शिंपले आणि माती अशा वस्तूंपासूनच तयार केलेली असायची आणि आपण सुद्धा अगदी प्राचीन काळात जसे मोत्यांची पैंजण करायचे तशीच मोत्यांची पैंजण करत आहोत. मात्र आपण डिझाईन आजच्या काळानुसार थोडी ट्रेंडी डिझाईन्स आणलेली, पण आपण इन्स्पायर मात्र झालेलो प्राचीन काळातल्या पैंजणपासूनच. तर इथे आपली ही जेवढीही आपल्याला लेंग्थ पाहिजे आहे आपल्या साखळीची ती केलेली आहे. 9.5 इंचेस एवढी आपल्याला हवी होती लांबी ह्या साखळीची. त्यानंतर आता इथे आपण गाठ मारून घेणार, कारण प्रत्येक चेन, प्रत्येक साखळी आपण गाठ मारून सिक्युअर करत असतो. अशाच प्रकारचे मोती, माती, शंख, शिंपले ह्यांच्या डिझाईन पासून विकसित होत होत आत्ताच्या काळात किंवा भारतीय प्राचीन परंपरेमध्ये जे आपले मौल्यवान धातूची पैंजण आपण नक्षीदार अशी पैंजण बघतो, त्यामध्ये आपल्या भारतामध्ये विकसित झाले हे पैंजण. आपल्या या पैंजण सिरीजमध्ये आपण अशीच मोत्यांची वेगवेगळी डिझाईनची पैंजण बघत आहोत. आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या ओखास क्रिएशन वरील सिरीजमध्ये आपण मोत्यांच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार बघत असतो. आपण आपल्या ह्या सिरीजमध्ये कर्णफुलांपासून सुरुवात केली, त्यानंतर बांगड्या, बाजूबंद, ठुशी आणि आता पैंजण. पैंजण या सिरीजचा आजचा शेवटचा भाग आहे आणि उद्यापासून आपण नवीन दागिना घेऊन येत आहोत. आपल्याला कोणता दागिना बघायला आवडेल कमेंटमध्ये लिहा आणि आजचं डिझाईन आतापर्यंत आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ओळखीच्यांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर आता आपण आपल्या चौकोन फुलांच्या मध्यभागी सेंटरला एक एक गोल्डन बीड लावून घेत आहोत. त्याने आपल्या ह्या फुलांच्या साखळीला एक रॉयल लुक येत आहे. व्हाईट पर्ल्सचं फूल आणि त्याच्यामध्ये गोल्डन बीड सेंटरला, अतिशय रॉयल असं हे डिझाईन तयार होत आहे, ही साखळी तयार होत आहे. आणि आपण आतापासूनच इमॅजिन करू शकतो कोणकोणत्या आपल्या ठुशी सोबत हे मॅचिंग जाऊ शकतं. आपल्याला आठवत असेल आपण आपल्या ठुशी या सिरीजमध्ये बेसिक ठुशी शिकलो.
तर ही जी आपण पहिली साखळी बनवलेली आहे ती आपण बेसिक ठुशीमध्ये सुद्धा बनवली होती, अशाच मोत्यांची साखळी. तर हे आजचं आपलं डिझाईन बेसिक ठुशी पार्ट 1 पार्ट 2 यांच्यासोबत मॅचिंग होऊ शकतं असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहा. इथे आपल्या पूर्ण फुलांच्या सेंटरला आपण गोल्डन बीड्स लावून घेतलेले आहेत, ज्याने आपल्या साखळीचा एक लुकच बदललेला आहे. अगदी रॉयल असा लुक आपल्या ह्या साखळीला आलेला आहे आणि 9.5 इंचेस एवढी आपण ह्याची लेंथ घेतलेली आहे. आता आपल्याला जर एक्झॅक्ट 9.5 इंचेस हवी तर सुरुवातीला जेव्हा आपण लेंथ घेता तेव्हा ती थोडीशी 2-3 मिलीमीटर एक्स्ट्रा घ्या, म्हणजे ही फुलं आवळून झाल्यावर 2-3 मिलीमीटर कमी ती साईज होत असते. आता ह्या ठिकाणी जे शेवटचे मोती आहेत फुलांचे आणि साखळीचे त्याच्यामध्ये आपण एक एक जम्प रिंग लावून घेत आहोत, ज्यामध्ये आपण हुक बसवणार आहोत. हुक असलेली जम्प रिंग आपण सुरुवातीला पहिल्या मोत्यामध्ये लावत आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या शेवटच्या मोत्यामध्ये आपण लावणार फक्त जम्प रिंग. म्हणजे असं आपलं एक हुक आणि कडी असलेला डिझाईन तयार झालेला आहे. हे असंही पैंजण म्हणून वापरायला अतिशय रॉयल, अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे. आपण हे डिझाईन नंबर 1 म्हणूया आजच्या दिवसाचं. तसंही आपण रोजच प्रत्येक डिझाईनमध्ये डिझाईन 1 डिझाईन 2 करतच असतो. प्रत्येक डिझाईन शिकताना कमीत कमी 2 डिझाईन तरी आपण बघत असतो. तर हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 1. अतिशय रॉयल, सिंपल, सोबर आणि अतिशय फंक्शनल असा लुक या डिझाईनला आलेला आहे. कोणत्याही फंक्शनमध्ये आपल्या ड्रेसचा लुक वाढवणारं, आपला लुक कंप्लीट करणारं असंच हे डिझाईन आहे. आता ह्या साखळीला आपल्याला एक झालर द्यायची, ज्यामध्ये गोल्डन मोती असतील आणि आपले घुंगरू असतील. तर त्यासाठी आपण सुई आपली पास करून घेतलेली आहे आपल्या साईडच्या मोत्यापर्यंत. आपण गाठ मारून घेतली आणि मग सुई पास करून घेतलेली आहे आणि आता ह्या सुईमध्ये आपण घेतलेले आहेत 7 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स. ह्यानी आपल्याला एक झालर सारखा लुक तयार करायचा आहे आपल्या एका मोत्याभोवती. म्हणून एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यामधून आपण सुई पास केली आणि अशा प्रकारची अतिशय रॉयल अशी झालर एक तयार झालेली आहे 7 मोत्यांची आपल्या एका मोत्याभोवती. अशी गोल्डन झालर आपण ह्या पूर्ण साखळीमध्ये करणार आहोत. आपण जसं म्हटलं की हे डिझाईन आपल्या बेसिक ठुशी पार्ट 1 ठुशी पार्ट 2 यांच्यावर मॅचिंग होणार आहे. तर हे डिझाईन जर आपल्याला बघायचे असतील तर आपण ह्या प्लेलिस्ट आपल्या व्हिडिओच्या शेवटी आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही देत आहोत. तर तिथे जाऊन आपल्या ठुशी सिरीजमधले डिझाईन्स बघून घ्या, म्हणजे आपल्यालाही कळेल की आपण जे ही पैंजण बनवतोय ते कोणकोणत्या ठुशीवर मॅचिंग जाणार आहेत. आपली सिरीज जशी जशी पुढे जाणार आहे, महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज, त्याच्यामध्येच आपण ठुशी सिरीज केली, पैंजण सिरीज केली. जशी जशी ही सिरीज पुढे जाते तसे तसे आपले वेगवेगळ्या दागिन्यांचे सेट तयार होत आहेत, जे की आपण आपल्या वेगवेगळ्या पारंपरिक ड्रेसवर घालू शकतो, आपल्या ड्रेसचा लुक कंप्लीट करू शकतो. असेच हे सगळे दागिने घरच्या घरी बनवण्यासारखे असणार आहेत. तर इथे आपली गोल्डन बीड्सची झालर कंप्लीट झालेली आहे. आपण गाठ मारून घेतली आणि आपला धागा सिक्युअर केला आणि ह्या ठिकाणी आपण हा धागा आता कट करणार आहोत, कारण ह्या पुढे आपल्याला लावायचे आहेत घुंगरू. म्हणून गाठ मारून आपण सुई बाजूच्या मोत्यांमधून पास केली आणि तिथेच आपण हा धागा कट करणार. आपण बघू शकता अतिशय रॉयल लुक ह्या आपल्या गोल्डन झालरमुळे आपल्या ह्या फुलांच्या साखळीला आलेला आहे, जो की आपलं डिझाईन नंबर 3 हे तयार झालेलं आहे, जे की आपल्या ड्रेसचा लुक कंप्लीट करणारं असंच आहे. आता या ठिकाणी आपण घुंगरू लावून घेत आहोत. घुंगरू लावण्यासाठी आपण एक छोटी जम्परिंग घुंगरामध्ये लावून घेतली आणि छोटी जम्परिंग आपण मोठ्या जम्परिंगमध्ये फिक्स केली आणि मग ती मोठी जम्परिंग आपण आपल्या गोल्डन झालरच्या मधल्या बीड्समधून पास करणार. असं आपण घेतली ती जम्परिंग आणि ह्या 2 झालरच्या मध्ये जो बीड आहे त्यामध्ये ती जम्परिंग आपण पास करणार. आता पुढून जर आपल्याला जमत नसेल तर बॅक साईड जी आहे आपली चेनची, त्या बॅक साईडने आपण इझिली करू शकता, जर पुढच्या साईडने आपल्याला ही जम्परिंग बसवण्यास त्रास होत असेल तर. अशा प्रकारे अगदी इझिली आपण ह्या जम्परिंग त्या मोत्यांमध्ये फिक्स करणार आणि असा आपला हा लुक आता तयार होत आहे घुंगरांसोबत, जो की अजूनच रॉयल दिसत आहे. तर अशी घुंगरू आपण त्या प्रत्येक
झालरच्या मधल्या बीडमध्ये लावून घेणार आहोत. हे आपलं अगदी हेवी असं फंक्शनल डिझाईन तयार होत आहे. आपण बघू शकता अतिशय रॉयल असं डिझाईन तयार झालेलं आहे. जसं आपण पार्ट 9 मध्ये सुद्धा एक हेवी लुकचं डिझाईन तयार केलं, तसंच हे पार्ट 10चं डिझाईन सुद्धा अतिशय हेवी लुक घेऊन आलेलं आहे. तर आपल्या मोठ्या फंक्शन्समध्ये घालण्यासाठी परफेक्ट असं हे पैंजण तयार झालेलं आहे. आणि कमेंटमध्ये लिहा आपण स्वतःला कोणत्या ड्रेसमध्ये हे पैंजण घालून इमॅजिन करत आहात ते. तर अशीच वेगवेगळी डिझाईन्स आपण महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या ओखास क्रिएशनवरील आपल्या सिरीजमध्ये बघत राहतो. तर हे डिझाईन जर आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये लिहा आपल्याला पुढे कोणता दागिना बघायला आवडेल ते. पायात घातल्यावर बघू शकता अतिशय रॉयल लुक येत आहे. आपल्या पूर्ण ड्रेसला सुद्धा असाच रॉयल लुक येणार आहे. तर अशीच वेगवेगळी डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.